एकनाथ शिंदे आहेत ते पत्रकार परिषदेला संबोधित करतायत आणि फडणवीस मात्र तिकडे उन्होंने जो काम किया है, जो 20 उनको जो 2-2.5 साल मिले उसमें उतना जो काम किया है वो काम की वजह से उनको वापस मुख्यमंत्री पद मिलना चाहिए। वो क्या ऐसा उनका मेजोरिटी का सवाल नहीं। शिंदे साहब भी वो बोलते अगर बीजेपी बोलते से त्याग किया बीजेपी ने तो शिंदे साहब ने त्याग किया। शिंदे साहब मिनिस्टर थे, वो छोड़ के हिंदुत्व के लिए शिंदे साहब वापस बीजेपी के पास गए और मुख्यमंत्री बीजेपी ने शिंदे साहब को बनाया पहले। तो अभी भी शिंदे साहब ने उनको जो चांस मिला उसमें इतना काम किया है, क्या आप जनता में किधर भी घूमो जनता एक बोलेगी शिंदे साहब को ही मुख्यमंत्री बनाना चाहिए। दूसरी तरफ भारतीय जनता पार्टी के नेता है वो कहते हैं कि मेजोरिटी हमारे पास इसलिए हमारा मुख्यमंत्री बनेगा। मेजोरिटी कैसे मिली? क्योंकि युति करके चुनाव लड़ गए थे। बीजेपी ने 150 के ऊपर सीट लड़े इसलिए उनके उतना है। शिंदे साहब अगर 100 के ऊपर सीट लड़े तो उनके भी उतना चुन के आते थे। अच्छा, तुम्हारा क्या कहना है कि शिंदे साहब हमारे ये महाराष्ट्र का मुख्यमंत्री का चेहरा का तुमने लेके लोगों में गए थे, लोगों ने चुन के दिया है आपको, वो शिंदे साहब के चेहरे पे चुन के दिया है। वापस एक बार मोदी जी ने और अमित शाह जी ने वापस से शिंदे साहब को मुख्यमंत्री बनाना चाहिए। क्या लगता है अगर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब को मुख्यमंत्री से लेकर उप मुख्यमंत्री पद दिया तो क्या लगेगा? महाराष्ट्र की जनता इसको एक्सेप्ट नहीं करेगी। हम तो शिवसैनिक है, हम कैसा एक्सेप्ट कर सकते हैं इसको? शिंदे साहब को बीजेपी ने और फडणवीस ने शिंदे साहब को हल्के में मत लो। शिंदे साहब ने आज जो काम किया है ना उसके वजह से आज से महाराष्ट्र में काम किया है शिंदे साहब ने, तो साहब को वापस मुख्यमंत्री बनाना ही चाहिए। हमारी शिवसेना की इच्छा है हमारे शिंदे साहब मुख्यमंत्री होने चाहिए। अगर मैं बन गए तो नहीं, हम तो नाराज है, फिर मैं खुद नाराज है। शिंदे साहब जैसा काम किया है वैसा कोई काम नहीं कर सकता है। और शिंदे साहब ने जो काम किया पूरा जनता ने देखा है, आपको भी मालूम है, सबको मालूम है जो काम कर रहे हैं वो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या बाहेर शिवसैनिक जमलेले आहेत। शिवसैनिक आक्रमकपणे आपली भावना बोलून दाखवत आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना मुख्यमंत्री पुन्हा करावं, ती संधी मिळावी अशा प्रकारची आग्रही मागणी ते करतायत। पण आताची या घडीची सगळ्यात महत्त्वाची अपडेट ही आहे की आता पत्रकारांना आतमध्ये कॅमेऱ्यासह सोडण्यात आलेलं आहे। त्यांचं जे ठाण्यातलं घर आहे त्या घरी थोड्याच वेळात पुढच्या काही क्षणामध्ये ही मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे नेमकी काय घोषणा करतात याकडे संपूर्ण राज्याचं नव्हे देशाचं लक्ष लागलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की राजीनामा दिल्याच्या आधीपासूनच एकनाथ शिंदे यांनी मौन धारण केलेलं होतं। एकही शब्द ते काही बोललेले नाहीयेत सरकार स्थापनेच्या संदर्भात। वावड्या सूत्रांच्या माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या या माध्यमांवर झळकत असताना सुद्धा त्यावर कुठली प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाहीये। त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या मौनाचा नेमका अर्थ काय आहे? ते नाराज आहेत का? ते कुठली वेगळी भूमिका घेण्याच्या विचारात आहेत का? त्यांच्याशी दिल्लीतल्या नेतृत्वाचा काही संपर्क झालेला आहे का? त्यांची नेमकी भूमिका काय आहे? या सगळ्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं खरं तर महाराष्ट्राला जाणून घ्यायची आहेत। एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरून काही रस्सीखेच आहे का? त्यांना काही शब्द देण्यात आला होता का? अशा कितीतरी प्रश्नांची चर्चा ही सध्या राजकीय वर्तुळात केली जाते। या पार्श्वभूमीवरती आज पहिल्यांदाच प्रताप सरनाईक आम्हाला सगळ्यांना योग्य निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील असे आम्हाला सगळ्यांना नक्की दादासाहेब थोडक्यात भूमिका नाही काय भूमिका